या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज या इंग्लिश स्पीकिंगच्या सीरीजमध्ये आपण आज असं बघणार आहोत, मराठीच्या वाक्याच्या शेवटी जर नार आहे येत असेल तर अशा वाक्यामध्ये am, is, are त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे गोइंग टू आणि गोइंग टू च्या नंतर आपल्याला वापरायचं आहे व्हर्बचं बेसिक फॉर्म। मग आता एक एक्झाम्पल मध्ये इथे वाक्य दिलेलं आहे बघा, आय एम गोइंग टू म्हणजे मी करणार आहे। मग आपण नेहमी बोलत असताना आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी वेगवेगळे शब्द येत असतात, त्यांच्यापैकी आपण या ठिकाणी आज बघणार आहोत, जर आपल्या वाक्याच्या शेवटी नार आहे असा जर शब्द येत असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये एम इज आर प्लस गोइंग टू च्या नंतर व्हर्बचं बेसिक फॉर्म वापरायचं आहे। आता या ठिकाणी एक उदाहरण आहे, मी अभ्यास करणार आहे। मग मी साठी शब्द घेतला आय एम गोइंग टू स्टडी म्हणजे मी अभ्यास करणार आहे। मी जेवण करणार आहे, आय एम गोइंग टू ईट फूड म्हणजे मी जेवण करणार आहे किंवा मी अन्न खाणार आहे। मी क्रिकेट खेळणार आहे, आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळणार आहे। मी माझ्या मित्राला भेटणार आहे, आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्राला भेटणार आहे। पुढचा आहे, मी टीव्ही पाहणार आहे, आय एम गोइंग टू वॉच टीव्ही म्हणजे मी टीव्ही पाहणार आहे। मी इंग्रजी शिकविणार आहे, आय एम गोइंग टू टीच इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी शिकविणार आहे, आय एम गोइंग टू टीच इंग्लिश मी इंग्रजी शिकविणार आहे। मग आता जसं आपण मराठीमध्ये समोरच्याला स्वतःबद्दल सांगत असतो, तसं आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणजे तिसरा व्यक्ती असेल, एखादा पुरुष असेल अथवा मुलगा असेल किंवा एखादी स्त्री असेल अथवा मुलगी असेल अथवा एखादी वस्तू असेल, अशा वेळेस आपल्याला ही, सी, इट आणि त्यानंतर एम इज आर पैकी इज घेऊन गोइंग टू चा वापर करायचा, जसं तो, ती, नार आहे। आता एक इथं उदाहरण आहे, ती जेवण बनवणार आहे, सी इज गोइंग टू कुक म्हणजे ती जेवण बनवणार आहे। तो फुटबॉल खेळणार आहे, ही इज गोइंग टू प्ले फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल खेळणार आहे। ती गाणं गाणार आहे, सी इज गोइंग टू सिंग अ सॉन्ग म्हणजे ती गाणं गाणार आहे। पाऊस पडणार आहे, मग आता या ठिकाणी पाऊस हा एखादा पुरुष अथवा एखादी स्त्री नाही किंवा मुलगा अथवा मुलगी नाही, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायचं इट इज गोइंग टू रेन म्हणजे पाऊस पडणार आहे। तो तुला मदत करणार आहे, ही इज गोइंग टू हेल्प यू म्हणजे तो तुला मदत करणार आहे। आता सपोज आपल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वी, यू, दे यांच्यानंतर आर आणि आरच्या नंतर गोइंग टू घेऊन आपल्याला मेन व्हर्बचं बेसिक फॉर्म वापरायचं, जसं की बघा, तुम्ही इंग्रजी शिकणार आहात। मग तुम्ही साठी आपण शब्द घेतला आहे, तर यू आर गोइंग टू शिकण्यासाठी आहे शब्द लर्न। मग वाक्य कसं झालं, यू आर गोइंग टू लर्न English
म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकणार आहात. ते खेळणार आहेत, ते साठी ते एकापेक्षा जास्त आहेत म्हणून दे आर गोइंग टू प्ले. ते खेळणार आहेत. आपण चित्रपट पाहणार आहोत. वी आर गोइंग टू वॉच अ मूव्ही. म्हणजे आपण चित्रपट पाहणार आहोत. तुम्ही पत्र लिहिणार आहात. यू आर गोइंग टू. लिहिण्यासाठी शब्द आहे राईट अ लेटर. म्हणजे तुम्ही पत्र लिहिणार आहात. ते मंदिराला भेट देणार आहेत. दे आर गोइंग टू visit a temple. म्हणजे ते मंदिराला भेट देणार आहेत. आपण सामना जिंकणार आहोत. वी आर गोइंग टू विन द मॅच. म्हणजे आपण सामना जिंकणार आहोत. तुम्ही पत्र लिहिणार आहात. यू आर गोइंग टू. लिहिण्यासाठी शब्द आहे राईट अ लेटर. म्हणजे तुम्ही पत्र लिहिणार आहात. तुम्ही पेन देणार आहात. यू आर गोइंग टू. वाक्य काय? तुम्ही पेन देणार आहात का? मग आता ज्यावेळेस आपल्याला वाक्य प्रश्नार्थी बनवायचं असतं आणि अशा प्रश्नार्थी वाक्याचं ज्यावेळेस आपल्याला उत्तर यस अथवा नो टाईप बघायचं असतं, अशा प्रकारचे वाक्य आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सांगायला विसरू नका. धन्यवाद.